हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है एक्सप्लोरिंग डिस्ट्रिक्ट कोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, और उसी सिलसिले में आज मैं आया हूँ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कोर्ट में जो लोकेटेड है ओरस में। और मेरे साथ अभी एडवोकेट यतीश खानोलकर सर हैं जो सेक्रेटरी है सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कोर्ट बार एसोसिएशन ओरस के। तो सर से हम बातचीत करेंगे और जानकारी लेंगे कि सिविल साइड और क्रिमिनल साइड किस तरह से चलती है ओरस में। तो सर, सबसे पहले आपका बहुत बहुत धन्यवाद कि आपने हमें समय दिया इस चीज़ के लिए। तो मैं सर पूछना चाहूँगा कि जो सिविल दावा दाखल होता है उसकी क्या प्रक्रिया है और अंदाजन से नंबर कितने दिन में आता है? जशी रेग्युलर प्रोसेस आहे तशीच आमच्याकडे पण प्रोसेस आहे. जनरली आम्ही सगळा प्लेंट घेऊन येतो, एएसकडे म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडेंटकडे फाईल करतो. जर काही ऑब्जेक्शन नसेल तर त्याच दिवशी मोस्टली आम्हाला नंबर पडून ते कोर्टाकडे जातं. ऑब्जेक्शन असेल तर 7 डेजची जी लिमिटेशन आहे त्याच्याप्रमाणे ऑब्जेक्शन आम्हाला ते इन्फॉर्म करतात आणि आम्ही ते ऑब्जेक्शन क्लिअर करून त्याच्याप्रमाणे प्रोसेस कंप्लीट करून घेतो. हो, म्हणजे 7 दिवसामध्ये जनरली हो, 7 दिवसाच्या आत नंबर होऊन जातो कंप्लीटली. और आपके यहाँ इंजंक्शन एप्लीकेशन को कुछ एक स्पेसिफिक वर्ड है? हां, आता आमच्याकडे इंजेक्शन ॲप्लिकेशन निशाण 5 असं म्हणतात त्याला. टेम्पररी इंजेक्शन ॲप्लिकेशन दाखल करतो आम्ही, तर निशाण 5 असं बोलतात आणि निशाण 5ची सुनावणी, निशाण 5चं हिअरिंग असंच आमच्याकडे त्याला एक कन्सेप्ट वापरली जाते. वही नॉमेनक्लेचर? हां, वही नॉमेनक्लेचर आहे. सर, एक्सपार्टी ऑर्डर्स मिलते हैं इंजंक्शन के? मोस्टली नाही मिळत. बऱ्याच वेळेला इश्यू नोटीस होऊन मग से येऊन मगच ते प्रॉपर हिअरिंग नंतर होतात. और सर, ये जो इंजंक्शन एप्लीकेशन है, आप कुछ बता पाएंगे कि अंदाजन से इसका टाइम ऑफ डिस्पोजल क्या होता है? नाही, असा स्पेसिफिक टाईम काय आम्ही सांगू शकतच नाही, कारण बऱ्याच वेळेला कोर्टाकडे जी पेंडन्सी आमच्याकडे आहे त्यानुसार 6-7 महिने तरी किंवा निघूनच जातात. अगदीच जर रश असेल, घाई असेल तरी कोणी जास्त प्रेस केलं तर मग लगेच 1-2 महिन्यात ते चालतं. स्पेसिफिक टाइम लिमिट असा काही नाही. और सर, ये आपके यहाँ प्रेजेंटेशन स्टाइल कैसी है? सेंटर स्टिचिंग या ऊपर का टैगिंग? हां, टॅगिंग करून आमच्याकडे मोस्टली ऊपर टॅगिंग केलं जातं. ओके. सर, मैं ये पूछना चाहूँगा कि A4 पे फाइलिंग चालू हो गया है? हो, आता आमच्याकडे जेव्हापासून हायकोर्टने कंपल्सरी केलं व्हाईट A4 तेव्हापासून A4 वरतीच फायलिंग सगळं चालू आहे. ओके. बाकी कोणी काही पेपर्स वापरत नाही. ग्रीन पेपर वगैरे कोणी वापरत नाही. तसा रूल आहे त्याच्याप्रमाणेच A4 वरती फायलिंग केले जाते. ओके. सर, अभी ये पूछना चाहूँगा आपको कि ये जो रनिंग नंबर कहते हैं बहुत सारी जगह पे हमारे यहाँ कि मेरा प्लेंट 1 से 10 है, आपका WS है तो 11 से 12 आगे, तो उस तरह का रनिंग नंबर पैटर्न कोई है अपने यहाँ पे? नाही, असा काही रनिंग नंबर पॅटर्न नाही आहे आमच्याकडे. मोस्टली नंबरिंग जो असेल तो इंडिव्हिज्युअल पॅटर्ननेच करतात. म्हणजे आपला प्लेंट, डॉक्युमेंट्स, जी काय वकालतनामा जे एका त्यात सिरियल नंबरने आणि हा जर डिफेंडंट होईल तर त्याच्या नंबरप्रमाणे असं. ओके. सर, आपके यहाँ पे प्रोफेशनल कोर्ट क्लर्क्स हैं आपके यहाँ? हां, आहेत ना, आमच्याकडे आहेत. प्रोफेशनल क्लर्क रजिस्टर आहेत. ओके. सर, नोटराइज प्लीडिंग्स होते हैं जो सिविल में हमारे, वो चलते हैं या एक्सेप्ट किए जाते हैं? हां, येतात. आमच्या नोटराइज प्लीडिंग अलाउड आहेत, घेतात. कोर्टाकडनं ॲक्सेप्ट पण केलं जातं. ॲफिडेविट असेल किंवा प्लेंट असेल, इट इज ॲक्सेप्टेड. एक्सेप्टेड? येस, इट इज ॲक्सेप्टेड. ओके. एक सवाल वापस शायद आप नहीं बता पाएंगे, फिर भी आई शुड आस्क यू कि एक सूट का पूरा टाइम डिस्पोजल का कोई अंदाज से आप बता पाओगे? नाही, असं स्पेसिफिक टाईम आता काय सांगू शकत नाही, कारण सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही कोर्ट जॉईंट असल्यामुळे आमच्याकडे स्पेसिफिक असं सिव्हिल कोर्ट नाही. सिव्हिल कोर्ट आहे त्याच्याकडे पण क्रिमिनल चार्ज आहे, मग दोन्ही कोर्ट फंक्शनिंग होतात. त्यामुळे टाईम लिमिट स्पेसिफिक असा 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष स्पेसिफिक काय सांगू शकत नाही. अभी यही सवाल में से एक छोटा सा सवाल मेरे को अभी आया, तो आपके कहने के हिसाब से एक ही जो जज साहब है वो सिविल भी चलाते हैं, क्रिमिनल भी चलाते हैं. येस. तो हाउ द डे इज बाइफर्केटेड, मतलब मंडे, वेडनेसडे, फ्राइडे या हाफ डे मॉर्निंग, हाफ डे इवनिंग, जनरली क्या बायफर्केशन्स होते हैं यहाँ पे? असं काही बायफर्केशन असं काय नाही आहे. म्हणजे 1 डे टू सॅटर्डे सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही कामं घेतली जातात. मोस्टली क्रिमिनल कामं जी असली त्याच्यामध्ये विटनेस असेल ती पहिल्यांदा घेतली जातात आणि त्याच्यानंतर सिव्हिल अपील्स किंवा सिव्हिल सूट असते ते नंतर सुरू केले जातात. असं आहे, त्याच दिवशी, एकाच दिवशी. ओके. विटनेसला प्रेफरन्स दिला जातो क्रिमिनलच्या. ओके. अभी पूछना चाहूँगा कि क्या आपके यहाँ दावे इंग्लिश में फाइल हो सकते हैं? हां, होतात ना. दावे इंग्लिशमध्ये पण आमच्याकडे फाईल केले जातात, मराठीतनं पण केले जातात. मोस्टली मराठीतनं होतात, पण ज्याला कोणाला इंग्लिशमधनं करायचं आहे तर इंग्लिशमधनं पण फाईल करून घेतलं जातं. ओके. और इसी कनेक्शन में आगे का क्वेश्चन आता है सर कि कोई इंग्लिश में आर्ग्यू भी कर सकते हैं कि नहीं हम लोग यहाँ पे? हां, करतात ना. आता मोस्टली आमच्याकडे सिंधुदुर्गातनं जे असले मुंबईतनं येतात, कोल्हापुरातनं येतात किंवा गोव्यातनं येतात आणि आमच्या सिंधुदुर्गातले पण मोस्टली लॉयर्स आहेत ते इंग्लिशमध्येच आर्ग्युमेंट करतात जास्त. ओके.
सर ये बताइए कि जब एविडेंस रिकॉर्ड होता है, अभी ये सवाल मैं आपको दोनों कॉमन चीज़ के लिए पूछूंगा Yes. कि सिविल हो या क्रिमिनल ट्रायल हो, ओके उसमें जब एविडेंस रिकॉर्ड होता है तो क्या मराठी में होता है, इंग्लिश में होता है? सिव्हिल सूट जर असेल आमच्याकडे तर इंग्लिश एव्हिडन्स असेल तो पूर्ण मराठीतनं होतो आणि सेशन्स असतील तर इंग्लिश आणि मराठी दोन्हीमधनं होतो. किंवा क्रिमिनल ट्रायल असेल, क्रिमिनल ट्रायल CGMकडे असेल किंवा तालुका कोर्ट असेल तर तो मराठीमध्ये एव्हिडन्स होतो. आणि क्रिमिनल ट्रायल जर डिस्ट्रिक्ट कोर्ट सेशन्स कोर्टमध्ये असेल तर तिथे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये एव्हिडन्स रेकॉर्ड केला जातो. और इसके बाद फिर सर जो ऑर्डर दी जाती है हाँ. वो कौन से लैंग्वेज में होती है? तर मोस्टली सेशन्स कोर्ट आमच्याकडे ओरोसमध्ये जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑर्डर्स ह्या जजमेंट्स असतात इंग्लिशमध्ये येतात. ओके. आणि सिनियर डिव्हिजन आणि CGMकडे जे आहेत त्या जजमेंट्स ज्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या मोस्टली मराठीमधनं येतात. ओके. और इसी के साथ मैं पहले आपको पूछा, लेकिन मैं अभी कवर कर लेता हूँ वो बात को कि ठीक है, मैं उस बात में आता हूँ. Yes. मुझे ये बताऊँ कि प्राइवेट पार्टी केसेस और गवर्नमेंट के पार्ट के केसेस ऐसे अलग कोड्स है आपके यहाँ के नॉर्मल है? नाही अशा काही सेपरेट कोड आमच्याकडे काय नाही आहेत. हम्म. सगळ्यांना कॉमन कोड आहे त्याच्याप्रमाणेच वेगळ्या कसं स्पेसिफिक कोड्स अशा काय दिलेल्या नाही आहेत. और तो थोड़ा- सर फिर ये सूट जो होता है Yes. इसका फिर असाइनमेंट कैसे होता है कि ये सूट ये जज साहब सुनेंगे, ये सूट ये जज साहब सुनेंगे, ये इसका क्या कुछ? आता जिल्हा कोर्टाच्या ठिकाणी आमच्याकडे सिनियर डिव्हिजन 2 कोर्ट आहेत आणि त्याचे ऑड इव्हन नंबर्सवरती आहे. म्हणजे एक जॉईंट सिनियर डिव्हिजन आहे आणि मेन सिनियर डिव्हिजन. जसं सूट फाईल होईल ज्या नंबर ज्यांच्याकडे ॲलोकेशन असेल त्याच्याप्रमाणे झाले. ऑड इथे मेनकडे आणि इव्हन असेल तो जॉईंटकडे असं Okay. ॲलोकेशन केलं जातं. ओके, तो उस तरह से एलोकेशन. हां ॲलोकेशन असं होतं. अभी ये पूछना चाहूँगा कि स्पेसिफिक डे कॉन्सेप्ट एडवोकेट का, जैसे आप लोग बाहर जाते होंगे तालुका, Yes. तालुका वाले हमारे भाई बहन यहाँ आते होंगे, तो वो भी है यहाँ पे प्रिवेलिंग? हां ही सिस्टीम पण आमच्याकडे आहे. आमच्याकडे कसं आहे जिल्हा कोर्ट जे आहे जिल्हा कोर्ट ओरोसमध्ये स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया आहे हा जिल्हा कोर्ट मेन हेडक्वार्टर तिथे बसवलेला आहे. इथे लोकल ॲडव्होकेट्स असे फार 2-3च आहेत. फार नाही. जे ॲडव्होकेट जिल्हा कोर्टात नाही येतात, जिल्हा कोर्टात प्रॅक्टिस करायला येतात किंवा सेशन्समध्ये जे येतात ते देवगडपासून दोडामार्ग प्रत्येक तालुक्यातून स्पेसिफिकली येतात. आणि त्यांच्याकडे कसं होतं मग प्रत्येकाचा असा वार ठरलेला आहे. आता मोस्टली कणकोलीचं एक्झाम्पल आपण घेतलं तर कणकोलीचे ॲडव्होकेट्स जे आहेत ते मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे ट्यूजडे आणि फ्रायडेला येतात. ओके. कुडाळचे ॲडव्होकेट्स जे आहेत ते वेन्सडेला येतात. सावंतवाडीचे असेल ते ट्यूजडे, वेन्सडे, फ्रायडे या डेट्सला येतात. आणि MSCP जे असेल तर मोस्टली आमच्याकडे MSCP सॅटर्डेला चालवले जातात. सॅटर्डे त्यामुळे MSCP सॅटर्डेला जवळपास ज्यांचे MSCP क्लेम्स असतील ते सगळे येतात. म्हणजे असं स्पेसिफिक डे असे प्रत्येक तालुक्याचे ॲडव्होकेट्स असे ठरलेले आहेत. आणि त्याच्याप्रमाणे ॲक्च्युअल फंक्शनिंग होतं आणि त्याच्यामध्ये अगदी छान सिस्टीम चालू आहे. आमचे सगळे ॲडव्होकेट्स जे आहेत सगळ्या तालुक्यांचे एकमेकांना कोऑपरेट करून त्या दिवसानुसार ठरवतात की बाबा या दिवसा यांचा वार असेल की त्यांचा वार असेल तर इव्हन गुड फेथमध्ये ठरवून त्याच्याप्रमाणे काम करतात. त्याच्यामध्ये काही आजपर्यंत एवढ्या वर्षात कॉन्फ्लिक्ट काही झालेलं नाही. गुड कोऑपरेशन. येस गुड कोऑपरेशन. सर अभी ये पूछना चाहूँगा कि एविडेंस में जब ये फिर वापिस ये सिविल हो या क्रिमिनल, येस तो ऐसे कोई अलग भाषा बोलने वाले कोई इस ज़िले में हैं जिनकी भाषा शायद मराठी नहीं है या जिनको हिंदी इंग्लिश नहीं आती, तो ऐसे कोई एग्जांपल है यहाँ पे जहाँ पे फिर इंटरप्रेटर लगते होंगे या आप ही समझो ट्रांसलेट करते हो, ऐसा कुछ? इंटरप्रिटर जनरली आम्ही इथे कोणाला लागतच नाही. आमच्या इथे मालवणी जी आहे ही ॲक्च्युअली लोकल लँग्वेज आहे आमची. ती जवळपास मराठीची सेमच आहे, त्याचीच उपभाषा आहे. आणि कधी कधी फक्त एखाद्या विटनेसला क्वेश्चनिंग करण्यासाठी क्रॉस एक्झामिनेशन करण्यासाठी मालवणीचा वापर केला जातो. आणि जजेसनं त्याचं ट्रान्सलेशन प्रॉपर त्या ॲडव्होकेट्समार्फत सांगितलं, कारण दोन्ही वकील जे असतात ॲडव्होकेट्स ते सिंधुदुर्गातले असतात. मोस्टली त्यांना माहिती असतं मालवणीत काय प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येते. फक्त मालवणीचा थोडाफार क्रॉस करताना किंवा लीडिंग करताना किंवा एव्हिडन्स घेताना फक्त तेवढा वापर होतो मालवणीचा. थोडाफार वापर, अगदीच भरपूर होतो असं नाही, पण थोडाफार होतो आणि तो अंडरस्टँडेबल आहे तेवढा. करेक्ट. अभी ये सर पूछना चाहूँगा कि कमर्शियल कोर्ट एक्ट के अंदर जो कमर्शियल कोर्ट है वो हमारे यहाँ अभी चालू हो गए हैं? हां आमच्याकडे कमर्शियल कोड आहे, पण स्पेशल कोड असं ते खास दिलेलं नाही आहे. कमर्शियल कोड असं वेगळं दिलेलं नाही आहे. जिल्हा कोर्टाकडे त्याचाच कमर्शियल कोर्ट म्हणून एक डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे त्याचा चार्ज त्यांच्याकडे आहे कमर्शियल, आणि कमर्शियल फायलिंग होतं आमच्याकडे. ओके. अभी सर पूछना चाहूँगा थोड़ा सा क्रिमिनल साइड के, क्योंकि आप दोनों तरफ का इंटरव्यू दे रहे हो, ओके, कि बेल एप्लीकेशन या एंटिसिपेटरी बेल एप्लीकेशन ये फाइल होके फिर इसके डिस्पोजल ऑफ होने की क्या एक प्रोबेबिलिटी कितनी होती है, क्या टाइम फ्रेम होती है इसके अंदर? जनरली बेल ॲप्लिकेशन्स जे आहेत ते आमच्याकडे अगदी व्यवस्थित लवकर दाखल होतात. म्हणजे आम्ही जर दाखल केला ASकडे येऊन तर प्रॉपर त्याचं लगेच त्याला प्रायोरिटीने चेक करून त्याचा प्रायोरिटीला नंबर किंवा ऑब्जेक्शन काय असेल ते करेक्ट करून प्रायोरिटीने
दाखल केला तर त्याच दिवशी मोस्टली त्याचा नंबर पडतो आणि कोर्टासमोर जातं अच्छा. आणि लगेच इश्यू नोटीस होऊन इव्हन काही वेळेला तर 2-3 दिवसात पण डिस्पोज ऑफ होतो हो. आणि मोस्टली 7 to 15 म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवस तेवढा त्याच्यावरती कालावधी आमच्याकडे लागत नाही बेल ॲप्लिकेशन्सला. म्हणजे दोन्ही रेग्युलर बेल्स असतील किंवा अँटिसिपेटरी बेल असतील आणि ते डिस्पोज ऑफ होतात. ओके, त्याच्याप्रमाणे. दोनों को. दोन्ही और सर ये बेल और एबीए, येस. इसका असाइनमेंट कैसे होता है कि कौन जज साहब सुनेंगे, मतलब किस तरह का है आपके येस. यहाँ पे? आमच्याकडे आता प्रिन्सिपल सेशन जज जे आहेत त्यांच्याकडे सगळे रेग्युलर बेल्स जे आहेत, रेग्युलर बेल्स म्हणजे IPC खालचे जे काही रेग्युलर बेल्स आहेत ते त्यांच्याकडे जातात. IPC खालचे जे काही अँटिसिपेटरी बेल्स आहेत ते प्रिन्सिपल कोर्टकडे जातात आणि स्पेशल कोर्ट आमच्याकडे जे पोक्सोचे बेल्स असतील किंवा NDPS असतील किंवा अँटी करप्शनचे बेल्स त्याच्याचे स्पेशल कोर्ट आहे ते त्यांच्याकडे जातात. ते असायनेशन असं वेगळं केलेलं आहे तुमच्याकडे. असाइनमेंट इस तरह से होता है. हो. सर ये पूछना चाहूँगा कि जो रिवीजन एप्लीकेशंस होते हैं येस. और या तो ये अपील अगेंस्ट कन्विक्शन होते हैं, Yes. तो ये कंबाइंड क्वेश्चन मैं आपको पूछता हूँ. ओके. क्या आप बता पाएंगे कि इसके डिस्पोजल की टाइम फ्रेम क्या है, मतलब क्या जनरली होता है या इट्स डिफिकल्ट? आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, रिव्हिजन आणि आपण अपील म्हटलं. तर अपील फाईल झाल्यानंतर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आमच्याकडे पटकन होतं, बऱ्यापैकी लवकर होतं आणि ते होतं. असं स्पेसिफिक टाईम फ्रेम असं नाही, पण रिव्हिजन असेल तर आता नवीन हायकोर्टच्या नावाप्रमाणे जजेस किंवा सगळेजण सांगतात की रिव्हिजन लवकर 6 महिन्यात चालू आहे आणि आम्ही ते त्याच्याप्रमाणे चालवतो. पण कधी पेंडन्सी पण त्याची राहते. असं स्पेसिफिक टाईम जो आहे आपण टाईम फ्रेम म्हणताय तो की बाबा ह्या अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन आणि रिव्हिजन असं स्पेसिफिक टाईम फ्रेम काय आमच्याकडे असं काय नाही. ओके. सिमिलरली सर, जहाँ वो जो सेशंस ट्राइबल केसेस, येस. उनका भी फिर टाइम फ्रेम इसी तरह से चलता होगा जो आप बोल रहे हो अभी? नाही, असा तो पण काही टाईम फ्रेम असं नाही. पण मोस्टली आता अशी प्रॅक्टिस सुरुवातीला होती की डे टू डे सेशन्स करायची. पण आता पण काही प्रमाणात जर ॲडव्होकेट्स आणि प्रोसिक्युशन जे ॲग्री असेल तर डे टू डे सेशन्स घेतात. अदरवाईज डेट्स ॲडजस्ट करून त्याच्याप्रमाणे वेगळं असं टाईम फ्रेम करून असं सेशन चालवलं जात नाही. नॉर्मल कोर्समध्ये जसं चालतं तसं सेशन चालतं. ओके. सर NDPS का अलग से कोर्ट है अपने यहाँ पे? नाही, आमच्याकडे NDPSचं अलग वेगळं असं कोर्ट नाही आहे. DJ2 जे आहेत आमच्याकडे, DJ1 आहे, त्यांना स्पेशल कोर्टचा चार्ज आहे NDPSचा. मग त्यांच्याकडे रिमांड आणि बेल आणि ट्रायल त्या कोर्टाकडे चालतात आमच्या. ओके. और सर पॉक्सो का अलग से कोर्ट है आपके यहाँ पे? नाही, पॉक्सोचं असं वेगळं आमच्याकडे कोर्ट, स्पेशल कोर्ट फक्त पॉक्सो केसेससाठी असं दिलेलं नाही आहे. आमच्याकडे DJ1चं कोर्ट आहे ते स्पेशल कोर्ट फॉर पॉक्सो आहे. म्हणजे रिमांड जो असेल, रिमांड बेल त्या DJ1च्या कोर्टकडे चालतो आणि ट्रायल्स ज्या असेल त्या सेशन्स जज आणि DJ1 ह्या कोणापैकी पण चालतं, कोणाकडे पण चालतं. सर अभी पूछना चाहूँगा कि 138 के फाइलिंग का क्या है, अच्छा फाइलिंग है, कम है, ज़्यादा है, क्या है? खूप जास्तही आहे असं नाही, खूप किंवा खूप कमी असं नाही, मॉडरेट आहे. मॉडरेट है. हां, मॉडरेट आमच्याकडे एक 138चं फायलिंग आहे. ओके. और सर डोमेस्टिक वायलेंस के केसेस का क्वांटम? सेमच तसं, म्हणजे खूप भरपूर असे फायलिंग आहे. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहेत, असं DV ॲक्ट खालच्या केसेस असं भरपूर आहेत. असं एकदम कमी आहेत अगदी 4-5 असं पण नाही. त्याचा पण सेम रेशो 138 सारखा एक मॉडरेट रेशो आहे. और 498 है? 498 आमच्याकडे एवढ्या केसेस होत नाही आहेत. त्या मोस्टली वर्षाला एखाद्या 10-15 498चे स्पेसिफिक केसेस तेवढ्याच होतात. त्यामुळे त्याचा रेशो एकदम कमी आहे आमच्याकडे. ओके. सिंधुदुर्ग. सर एंटी करप्शन केसेस के लिए कोई अलग का कोर्ट है आपका? हां, स्पेसिफिक असं वेगळं कोर्ट हायकोर्टमध्ये फक्त अँटी करप्शनच्या केसेस चालवतात असं नाही. सेम अगेन DJ1चं जे कोर्ट आहे ते आमच्याकडे स्पेशल कोर्ट म्हणून डेझिग्नेटेड झालेलं आहे. त्यांच्या म्हणजे रिमांड असेल अँटी करप्शनचा आणि बेल आणि ट्रायल ह्या त्या DJ1कडे स्पेशल पॉवर्स अँटी करप्शनच्या त्यांच्या ह्या कोर्टाच्या सगळ्या चालतात. ओके. अभी सर ये पूछना चाहूँगा आपको कि बेल हो या एंटिसिपेटरी बेल हो या रिवीजन, इंग्लिश में फाइल हो सकता है? हां, मोस्टली आमच्याकडे इंग्लिश अँटिसिपेटरी बेल असतील किंवा बेल्स असतील, रिव्हिजन या इंग्लिशमध्येच फाईल केले जातात. मराठीत पण फाईल होतात, पण त्याचं प्रमाण एवढं फार कमी आहे. अच्छा. अभी ये पूछना चाहूँगा कि साइबर क्राइम के केसेस कहाँ लॉन्च होते हैं आपके यहाँ? आमच्याकडे सायबर क्राईमसाठी वेगळं असं स्पेसिफिक कोर्ट नाही आहे आणि ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या आमचा आता SP ऑफिसमध्ये सायबर सेल नावाचं एक वेगळं डिव्हिजन आहे. स्पेसिफिक पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या सायबर क्राईमच्या केसेस आहेत ते तिथे लॉन्च होतात आणि त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. ओके. सर ये और एक पूछना चाहूँगा कि जो JMFC कोर्ट है हमारे, येस. तो अंदाज से एक JMFC कोर्ट के पास कितने पुलिस स्टेशन का चार्ज होता है? आता ओरोसला स्पेशल JMFC कोर्ट नाही. ओरोसला तालुका कुडाळ आला तर तो कुडाळचा JMFC कोर्ट आहे. पण प्रत्येक कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, देवगड जवळपास सगळ्यांकडे 2-2 कोर्ट्स JMFC कोर्ट आहेत प्रत्येकाकडे अलॉट केले. और कितने अंदाजन से पुलिस स्टेशन उनके नाम नीचे हो गए, 1-2 ऐसा कुछ?
अंदाजन से पूछ रहा हूँ, मतलब दोन पोलीस स्टेशन प्रत्येक JMFC कडे अलोकेट केलेले आहे त्याच्याप्रमाणे. ओके. अभी एक लास्ट सवाल पे आऊँगा आपके सर के Yes. ऐसी कोई फेमस केस जो सिंधुदुर्ग में हुई है आपके ओरस में सेशन, जो एक लाइमलाइट केस बन गई? येस. मी प्रॅक्टिसमध्ये येण्यापूर्वीपासून ॲक्च्युली ही केस ट्रायल सुरू झाली होती. नांदोस हत्याकांड म्हणून सिरियल किलिंग केस होती. म्हणजे मालवण तालुक्यातलं एक गाव आहे नांदोस. तिथे एक पैशाचं आमिष दाखवून त्या मुंबईतल्या माणसांना आणून जवळपास 7 की 8 मर्डर्स झाले होते त्याच्यामध्ये. आणि ती फेमस केस होती. DJ1 त्यावेळी ADJ होते. ADJ कोर्टाकडे शानबाग साहेब म्हणून त्यांच्या कोर्टात ती केस चालली होती. आणि त्या केसमध्ये सगळ्यांना जवळपास 4 आरोपींना फाशी शिक्षा झाली होती. हायकोर्टाने कन्फर्म केली होती. त्या केसमध्ये आमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट SN म्हणगे म्हणून, त्यांनी स्पेशल PP म्हणून काम केलं होतं. आणि डिफेन्ससाठी संग्राम देसाई, ॲडव्होकेट रावराणे, ॲडव्होकेट सुकाळी, असे ॲडव्होकेट उमेश सावंत, असे बरेच लोक त्याच्यामध्ये डिफेन्स काउन्सिल म्हणून त्यांनी काम केलं होतं. इव्हन हायकोर्ट पण त्यांचं अपील जे होतं ह्याच डिफेन्स काउन्सिलनेच आर्ग्यू केलं होतं. ओके ओके. आता ती सुप्रीम कोर्टमध्ये त्यांची शिक्षा काहीतरी फाशी शिक्षा कमी होऊन ती लाईफमध्ये कन्वर्ट करून झालेली आहे. ही सगळ्यात जास्त आमच्याकडे माझ्या ऐकण्यात तरी आता 10-12 वर्षात ही सगळ्यात जास्त फेमस केस झाली होती. तो खानोलकर सर, यस, आपका बहुत बहुत धन्यवाद वेलकम कि आपने हमें समय दिया Yes. और बहुत अच्छी जानकारी दी Yes. कि सिविल साइड, क्रिमिनल साइड ओरस में किस तरह चलती है. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू वेलकम थैंक यू. येस.